कोळंजी आणली, बारीक आंबळे माशाची रेसिपी बनवणार आहे. एवढे साफ केल्यात, अजून साफ करणार आहे एवढी. चला साफ सगळे मासे झाले बघू शकताय. सगळे मासे झाले धुवून. आता परत एकदा धुवायचे म्हणून चुली बनवणार आहे आपण. आपले मासे साफ करून झाले आणि आता कांदे आणि मिरच्या कापून घेऊ. चूल पण पेटून झाली बघू शकताय. आज बनवली आपण रेसिपी चुलीवरच. तर तुम्हाला दाखवणार आहे कशी रेसिपी असते. चुलीवर मासे पण धुवून झाल्यात आणि कांदे पण कापून झाल्यात, मसाले पण झालेत. कडे तापत ठेवली, तेल तापत केलंय बघू शकतोय. तापलं की तेल कांदा तापलंय, कांदा टाकून घेऊ. बराच तापलाय. चुलीवरची पटापट बनवू. तुम्हाला पण दाखवतो कशी रेसिपी बनवतात. कमी मसाले फक्त आहे, मिरची पावडर हळद त्याच्यात बनवलं आपण. तेल टाकलंय, मसाला टाकून घेऊ. मसाला घेऊ त्याला. लईच तापलंय. चला पण मासे टाकून घेऊ आता त्याच्यात. साठी थोडं झाकून घेऊ. मित्रांनो रेसिपी झाली तयार. थोडं 5-10 मिनिटं थांबणार का आपली रेसिपी झाली तर. कारण की मासे बारीक आहे त्याच्यामुळं त्याची टाइम नाही शिजवायची, सगळे तुटून जातील. मित्रांनो जास्त मसाले पण टाकले नाही, फक्त हळद मिरची पावडर मिरची. आपला व्हिडिओ एवढाच. तुम्हाला दाखवलं होतं कसे कमी मसाल्यात रेसिपी बनते, तर त्याच्यामुळे तुम्हाला दाखवलं तर कमी मसाल्यात कशी रेसिपी तयार करायची चुलीवरची. तर आज छोटाच आपण दुसरा व्हिडिओ मोठा बनवू. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि फॉलो पण करा. कारण की तुम्हाला दुसरा मोठा व्हिडिओ येईल रेसिपीचाच.